नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्टँडर्ड 10 मॅथ्स पार्ट 2 महाराष्ट्र स्टेट बोर्ड चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी मधील प्रॅक्टिस सेट 1.1. फर्स्ट क्वेश्चन. बेस ऑफ अ ट्रायंगल is 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. इथं आपल्याला पहिल्या ट्रायंगलचे आणि दुसऱ्या ट्रायंगलचे बेस आणि हाईट दिलेली आहे. तर रेशो आपल्याला विचारलेला आहे एरियाचा. तर चला बघू सोल्यूशन. Let the base, height and area of the first triangle be B1, H1 and A1 respectively. इथं आपण पहिल्या ट्रायंगलचे बेस B1 मानू, हाईट H1 आणि एरिया A1 मानू. फॉर द सेकंड ट्रायंगल सेम, बेस आपण B2 मानू, हाईट H2 and एरिया A2 मानू. तर इथं फॉर्म्युला आहे बघा, सोडवूया आता आपण हे गणित. फॉर्म्युला आहे A1 upon A2 is equal to B1 multiply H1 divided by B2 multiply H2. इथं आपण व्हॅल्यू घालूया. A1 upon A2 is equal to B1 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे इथं 9 मल्टिप्लाय हाईट इथं 5 आहे, 5 अपॉन 10 मल्टिप्लाय 6. इथं बघा सरळ मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 9 5 45, 10 6 60. आपल्याला इथं सिम्पलेस्ट फॉर्म काढायचा आहे. तर 15 भाग जातो, 15 3 45, 15 चौक 60. त्यामुळे इथं येईल आपलं उत्तर 3/4 A1 upon A2. A1 upon A2 आपल्याला लिहावं लागेल इथं आन्सर. Therefore the ratio of areas of the triangle is रेशो विचारले म्हणजे आपल्याला असं लिहावं लागेल. हे झालं आपलं आन्सर. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. इन द adjoining figure BC perpendicular AB, AD perpendicular AB, BC is equal to 4, AD is equal to 8, then find area of triangle ABC upon area of triangle ADB. हा क्वेश्चन 1 मार्कला आहे. तर इथं फिगर दिलेली आहे बघा. रेशो आपल्याला विचारलाय. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADB. हे जर दोन्ही ट्रायंगल बघितले तर यामध्ये जो बेस आहे AB हा सेम आहे. म्हणून सोल्युशन करताना आपल्याला इथं लिहावं लागेल सोल्युशन ट्रायंगल ABC and triangle ADB have same base AB. आता एरिया काढावी लागेल आपल्याला. Therefore area of triangle ABC upon area of triangle ADB. जर इथं बेस सेम असतील तर आपल्याला रेशो घेताना त्यांचे हाईटची रिलेटेड घ्यावी लागतील. तर हाईट बघा इथं ए बी सी ची हाईट इथं
BC आहे म्हणून इथं मी लिहिते BC अपॉन ADB ची हाईट ADB ची हाईट AD आहे AD इज इक्वल टू आपल्याला ऑलरेडी दिलेले आहे BC ची व्हॅल्यू BC इज इक्वल टू इथं दिलेली आहे 4 AD इज इक्वल टू 8 त्या व्हॅल्यूज पुट कराव्या लागतील BC इज इक्वल टू 4 AD इज इक्वल टू 8 4 1 जा 4 4 2 जा 8 म्हणून आपल्याला रेशो मिळेल 1/2 हे आपण का घेतलं तर ट्रायंगल्स having equal base तर 1/2 हे आपलं आन्सर आहे इथे लिहावं लागेल एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB हे झालं आपलं आन्सर नेक्स्ट example 3 in the adjoining figure segment PS perpendicular segment RQ PS perpendicular to RQ next segment QT perpendicular segment PR QT perpendicular to segment PR if RQ is equal to 6 इथं RQ आपल्याला दिले 6 PS is equal to 6 आहे 6 and PR is equal to 12 हे PR आपल्याला इथं दिलेला आहे 12 सेंटीमीटर then find QT इथं आपल्याला PR दिले 12 आपल्याला QT ची व्हॅल्यू काढायला लावलेली आहे तर चला हा क्वेश्चन आहे 2 मार्क्सला सोल्यूशन बघा इन ट्रायंगल PQR PR हा बेस आहे PR इज द बेस अँड QT इज द करस्पॉन्डिंग हाईट जर आपण हा जर ट्रायंगल लक्षात घेतला तर PQR तसंच सेम RQ इथं काय आहे बघा इन ट्रायंगल PQR मध्येच RQ हा बेस आहे आणि त्याची हाईट होते PS ही काय होणार आहे करस्पॉन्डिंग हाईट तर आपल्याला जर रेशो काढायचा असेल एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स बेस इंटू हाईट घ्यावं लागेल म्हणजे इथं त्याची झाली बेस PR आणि हाईट झाली इथं QT PR मल्टिप्लाय QT अपॉन RQ इथं बेस आहे RQ मल्टिप्लाय हाईट इथं PS आहे म्हणून इथं काय घेतलं PS आता PQR दिलेला आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल बघा इथं therefore 1/1 घेतलं इज इक्वल टू हे आहे तसं मी ठेवते इथं PR मल्टिप्लाय QT अपॉन RQ मल्टिप्लाय PS आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया therefore PR मल्टिप्लाय QT इज इक्वल टू RQ मल्टिप्लाय PS इथं आले इज इक्वल टू आता PR आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे 12 मल्टिप्लाय QT इज इक्वल टू RQ ची व्हॅल्यू आहे 6 मल्टिप्लाय PS ची व्हॅल्यू आहे 6 therefore इथं QT आहे तसा ठेवू QT इज इक्वल टू 6 into 6 इथं होईल आपले 36 तर अजून एक स्टेप वाढूया 12 therefore QT आहे तसा ठेवते इथं इज इक्वल टू 36 12 आता इकडे जातील म्हणजे आपल्याला डिवाइड करावं लागेल
12 वन जा 12, 12 टू जा 24, 12 थ्री जा 36. म्हणजे आपल्याला इथं QTची व्हॅल्यू येईल. देअरफॉर QT इज इक्वल टू 3 युनिट्स. कारण इथं आपल्याला कोणत्याही प्रकारची युनिट्स दिले नव्हते, सेंटीमीटर किंवा मीटर, म्हणून आपण QTची व्हॅल्यू 3 युनिट्स असे लिहिली. Next question 4. In the adjoining figure, AP perpendicular to BC, AD parallel to BC, then find area of triangle ABC is to area of triangle BCD. त्यांचा आपल्याला रेशो काढायचा आहे. हा क्वेश्चन 2 मार्क्सला आहे. इथं फिगर दिलेली आहे. सोल्युशन, ड्रॉ DQ परपेंडिक्युलर टू BC. आता इथं आपल्याला ही DQ जी लाईन आहे ती इथं ड्रॉ करावी लागेल. DQ इथं आता बघा, ड्रॉ DQ परपेंडिक्युलर टू BC, जे इथं BCQ एका लाईनमध्ये येतील. इथं दिलेलं आहे ऑलरेडी आपल्याला AD पॅरलल टू BC. AD आणि BC ह्या दोन्ही लाईन पॅरलल आहेत, गिवनमध्ये आहे. तर बघा आता इथं काय होईल, हे आपण जॉईन केलेलं आहे. ह्यांची जी हाईट आहे AP इज इक्वल टू DQ होईल. इथं लिहून घेऊया, AP इज इक्वल टू DQ. हे आपण इक्वेशन 1 मानू. का बरं हे, तर परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. is the same. इथं area triangle ABC and triangle BCD have same base BC. इथं मगाशीच आपण पाहिलंय ABC, इथं BC हा त्याचा बेस आहे. आणि दुसरा ट्रायंगल होता आपला BCD. इथं पण याचा बेस जो आहे तो BC सेम आहे. ट्रायंगल ABC and BCD have same base BC. Therefore area of triangle ABC upon area of triangle BCD is equal to, जर बेस सेम असतील तर आपण रेशो घेणार आहोत त्यांचा हाईटशी रिलेटेड. तर इथं हाईट काय आहे, ह्याची पण AP आणि DQ. मगाशी म्हणलं आपण AP इज इक्वल टू DQ, म्हणून आपण इथं घेऊया AP अपॉन AP. हे कशावरून घेतलं आपण, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. इथं लिहिले 1, हे आपण घेतलं फ्रॉम इक्वेशन फर्स्ट वरून. इथं AP अपॉन AP म्हणजेच आपल्याला ही व्हॅल्यू काय मिळेल, 1. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC as to area of triangle BCD, हे दोन्ही पण काय होणार आहे, व्हॅल्यू आपली 1:1 अशी येईल. 1:1 अशी येणार आहे. हे झालं आपलं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. इन द adjoining figure, PQ perpendicular to BC, AD perpendicular to BC,
Then find following ratios. This question is for 2 marks. इथं फिगर दिलेली आहे आणि खाली काही रेशो काढायचे आहेत आपल्याला. चला फर्स्ट वन बघू. फर्स्ट वन, एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. P इथं बघा फिगरमध्ये P, Q आणि B आहे आणि दुसरा आहे P, B आणि C आहे. तर जी हाईट आहे PQ ही दोघांच्या मध्ये हाईट आहे ती सेम आहे. इथं लिहून घेऊया आपण पहिल्यांदा. ट्रायंगल PQB and triangle PBC have same height. हाईट कोण आहे? PQ. म्हणून आपण यांचा रेशो काढताना विचारात घेऊ फक्त बेस. इथं येईल मग एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज इक्वल टू. तर जर हाईट सेम असेल तर आपण काय घेणार आहे? त्यांचा बेस घेणार आहे. PQB मध्ये बेस होईल PQB मध्ये बेस होईल BQ अपॉन PBC मध्ये हाईट तर PQ इथं सेम झाली म्हणजे आपल्याला इथं घ्यावं लागेल बेस BC. हा झाला आपला रेशो. हे का घेतलं आपण? ट्रायंगल्स having इक्वल हाईट. हे आपल्याला इथं रिझन लिहावं लागेल. नेक्स्ट आहे बघा एरिया ऑफ ट्रायंगल PBC आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता इथं जर बघितलं BC हे सेम दिसत आहेत म्हणजे बेस इथं सेम आहे. मग आपण विचारात घेणार इथं हाईट. इथं लिहून घेऊया आपण. ट्रायंगल PBC and triangle ABC have same base BC हा त्यांच्यात सेम बेस झाला म्हणून आपण विचारात घेणार आहे हाईट. इथं लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू. यांची आता हाईट लक्षात घ्यावी लागेल. PBC मध्ये हाईट आहे PQ अपॉन दुसरा ट्रायंगल आहे ABC यामध्ये हाईट आहे AD. इथं लिहावं लागेल AD. हे आपण का घेतलं तर ट्रायंगल्स having इक्वल बेस. हे झालं त्याचं रिझन. थर्ड काढावं लागेल आपल्याला. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. ABC आणि ADC विचारले. ABC आणि ADC इथं आपल्याला काय आहे? हाईट सेम आहे. मग आपण फक्त विचारात घेणार आहे यांचे बेस. तिसऱ्याचं उत्तर लिहूया. ट्रायंगल ABC and triangle ADC have same height AD. इथं
area of triangle ABC upon area of triangle ADC is equal to काय येईल BC upon DC. इथं सेम हाईट आहे त्यांची BC आणि DC. आपण बेस घेतले. इथं रिझन लिहूया आपण ट्रायंगल्स having equal height. Next, fourth, area of triangle ADC upon area of triangle PQC. ADC आणि PQC बघणार आहोत. ADC आणि PQC याच्यामध्ये हाईट पण इक्वल नाही आहे, म्हणजे सेम नाही आहे दोघांची, आणि बेस पण सेम नाही आहे. म्हणून आपल्याला दोन्ही पण घ्यावं लागेल, बेस आणि हाईट घ्यावं लागेल. इज इक्वल टू काय करणार आहे ADC मध्ये बेस आहे DC, हाईट आहे AD. त्याआधी लिहूया DC मल्टिप्लाय AD अपॉन PQC मध्ये बघूया PQC बेस QC आणि हाईट आहे PQ. इथे लिहूया QC मल्टिप्लाय PQ. इथं रिझन आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू triangles.